होगा तो सब होगा. आपला मेंदू जागेवर असतो पण मन फिरत असते. त्यासाठीच योगा करणे अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जीवनात स्वास्थ्य निर्माण होण्यासाठी योगा करा असे आवाहन डॉक्टर निवेदिता श्रेयांश यांनी केले. पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांनी कॉमनवेल्थ युथ काउन्सिल ही केंद्र सरकारची अधिकृत प्रतिनिधी संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर युवा नेतृत्वाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यासाठी विकास मूल्य, सहकार्य, क्षमता निर्माण, कौशल्य वाढ, खेळ, नागरी सहभाग यासाठी सामंजस्य करार केला. त्यानिमित्ताने रसायनी येथील शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात योगा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी यांच्यासाठी योगा शिबिराचे आयोजन केले होते. त्याच प्रसंगी पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या जनसंपर्क अधिकारी डॉक्टर निवेदिता श्रेयांश बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून जगात नावलौकिक मिळवून दिल्याचे उपस्थित यांनी सांगून योगाचे महत्त्व विशद केले. योगासन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामुळे शरीरातील लवचिकता वाढते, ताकद वाढते, तणाव कमी होतो, तसेच एकाग्रता आणि मानसिक शांती लाभते असे डॉक्टर निवेदिता श्रेयांश यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच योगाची प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांकडून करून घेतली होती. Some great meditation and lots of activities. So my dear students, I'm very happy today to bring to all of you great young personalities of India and world, let me tell you like that. Today, though we are celebrating International Yoga Day at Pillaji campus, we are also going to sign an MOU with Commonwealth Youth Council. आप सब लोगों ने Commonwealth सुना है? Yes? शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.